थांब र लेकरा. अरे थांब, इतकी घाई कशाला करतोयस? ज्या प्रश्नासाठी तू जीवाचं रान करतोयस ना, त्याचं उत्तर द्यायलाच मी आज तुझ्यासमोर आलोय. आधी शांत हो आणि डोळे उघडून माझ्याकडे बघ. तुला फक्त तुझे रिकामे हात दिसले, पण लेकरा, जेव्हा जेव्हा तू त्या रिकाम्या हातांनी माझ्या चरणावर डोकं ठेवलंस ना, तेव्हा तुझ्या नशिबातले कितीतरी काटे मी स्वतःच्या हाताने उपसून काढलेत. हे तुला कसं समजलं नाही? मी तुला आजवर रिकाम्या हातानं का ठेवलं माहितीये? कारण मला तुला चिल्लर देऊन बोळवण नव्हती करायची. मला तुझी झोळी इतकी मोठी करायची होती की त्यात माझं दान मावेल. जर तुला पहिल्याच दिवशी सगळं मिळालं असतं तर तू आज माझ्या दारात दिसला असतास का? तुझं मन साफ व्हावं, तुला कष्टाची किंमत कळावी आणि माणुसकीची जाण व्हावी, म्हणूनच मी तुला इतके दिवस फिरवलं. पण आता घाबरू नको, तुझी परीक्षा संपली आहे. आता मी तुला जे देणार आहे ना, ते सावरताना तुझे हे दोन्ही हात पण अपुरे पडतील. थोडा धीर धर, फळ तुला गोडच मिळेल. आणि एक गोष्ट कायम ध्यानात ठेव, बाळूमामाच्या नावानं चांगभलं म्हणत रहा. कशाला भिकतोयस? मी हाय की तुझ्या पाठीशी. या